डबल डोअर फ्रीज। आज गट्टू चिंकीच्या घरी नवा डबल डोअर फ्रीज आला होता। चिंकी, बघ आपला नवीन फ्रीज किती मोठा आहे। ह्यामध्ये आपण खूप चॉकलेट्स ठेवू शकतो ना? हो गट्टू, हा तर खरंच खूप मोठा आहे। फ्रीजची डिलिव्हरी करण्याकरता आलेले काका फ्रीजला किचन मध्ये सेट करतात। मग गट्टू फ्रीज सेट करायला आलेल्या काकांना नीट पाहू लागतो आणि तिथेच पडलेल्या हॅमर सोबत खेळू लागतो। अरे गट्टू, हे तू काय करतोयस? यामुळे तुला लागेल ना। चिंकी, बघ ना, काका कसे त्यांच्या साधनांनी फ्रीज सेट करताय। मलाही इच्छा होतीये या साधनांचा वापर करायची। नाही नाही गट्टू, आपण ही साधनं नाही वापरू शकत। हे सेफ नाहीये। गट्टू हे ऐकून उदास होतो। अरे तू असा उदास नको होऊस गट्टू। हो, माझ्याकडे एक आयडिया आहे। चिंकी धावतच जाते आणि आत जाऊन आपलं वुडन प्रेटेंड टूल किट सेट घेऊन येते। आठवतंय गट्टू, आईने आपल्यासाठी पुंटून किड्स वरून ऑर्डर केलं होतं। यामध्ये कितीतरी साधनं आहे। आपण ही आरामात खेळू शकतो आणि हे सेफ सुद्धा आहे। हो चिंकी, ही तर खूप हलकी आणि रंगेबिरंगी आहेत। चल, आपण ह्यांच्याशी खेळूया। मग गट्टू आणि चिंकी आपल्या वुडन टूल सोबत खेळू लागतात। आता आठवलं, बंटीलाही हा टूल बॉक्स हवा होता। अरे मग त्याला सांग ना की तू www.puntoonkids.com वरून ऑर्डर कर। गट्टू चिंकी पुन्हा पुन्हा आपलं फ्रीज उघडून पाहत असतात। गट्टू फ्रीजचं एक डोअर उघडतो आणि चिंकी दुसरं। चिंकी, हा तर आज सुद्धा खूप मोठा आहे। बघ बरं। हो गट्टू, आणि बघ बरं, ह्यामध्ये किती वेगवेगळे कप्पे आहेत। ह्यामध्ये स्नॅक्स आणि फळं ठेवायला किती मजा येईल ना। मुलांनो, आता तुम्ही फ्रीज बंद करा बघू आणि इकडे येऊन माझी मदत करा। गट्टू चिंकी आईजवळ जातात आणि पाहतात की आईजवळ बऱ्याच प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्सेस ठेवलेले होते आणि त्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, स्नॅक्स अशा अनेक गोष्टी ठेवलेल्या होत्या। आई, हे काय सगळं? मुलांनो, जेव्हा तुम्ही शाळेत गेला होतात ना, तेव्हा मला जुन्या फ्रीज मधलं सगळं सामान वेगवेगळं ठेवायचं होतं। मग मी कार्डबोर्डचे काही बॉक्सेस घेतले आणि त्यामध्ये फळं, भाज्या आणि पॅकेट्स फूड लिहून त्या गोष्टी त्या बॉक्सेस मध्ये ठेवून दिल्या। आणि एवढंच नाही, तर ह्यावरून माझ्या लक्षात आलं की आपल्या फ्रीज मध्ये किती एक्सपायर्ड सामान ठेवलं होतं। मला समजलं आई। आता आपल्याला ह्या सगळ्या ताज्या गोष्टी आपल्याला नवीन फ्रीज मध्ये ठेवायच्या आहे, हो ना? हो चिंकी, चल आपण सुरू करूया। तेवढ्यात मेन डोअर उघडल्याचा आवाज येतो आणि बाबा खूप सारे नवीन स्नॅक्स आणि फ्रुट्स घेऊन किचन मध्ये येतात। मुलांनो, बघा मी नवीन फ्रीज साठी काय काय नवीन सामान आणलंय ते। अरे हे काय, बाबांनी तर अजून सामान आणलं। हो गट्टू, पण काळजीचं काय कारण? आपला फ्रीज तर डबल डोअर आहे। तो इतका मोठा आहे, त्यात तर सगळंच मावेल। चल, आता आपण हे सामान फ्रीज मध्ये ठेवायला सुरू करू। मी तर खूप एक्साइटेड आहे। हो, मीही। गट्टू चिंकी, आई आणि बाबा मिळून सामानाला फ्रीज मध्ये सेट करू लागतात। तेवढ्या चिंकीला बाबांनी आणलेल्या सामानात होममेड आईस्क्रीम मिक्सचा बॉक्स दिसतो। अरे बाबा, हे काय? यामध्ये आईस्क्रीम आहे, पण हे तर थंडच नाहीये। नाही नाही चिंकी, अरे हे तर आईस्क्रीम मिक्स आहे, तेही तुझं फेवरेट चॉकलेट फ्लेवर। म्हणजे या बॉक्स मध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यापासून आपण घरीच टेस्टी आईस्क्रीम बनवू शकतो, तेही जास्त मेहनतीशिवाय। मी विचार केला की नवीन फ्रीज आलंय तर त्या आनंदात आपण आईस्क्रीम करू आणि खाऊ। अरे वा बाबा, तर ह्याच्या मदतीने आपण घरीच आईस्क्रीम बनवू शकतो? हे तर खूप इंटरेस्टिंग आहे। आई, चल ना, आधी आईस्क्रीम बनवून आपण फ्रीज मध्ये ठेवूया। म्हणजे आपली सगळी कामं संपेपर्यंत आपलं आईस्क्रीम एकदम थंड होईल। ओके, माझ्याकडे एक आयडिया आहे। मी आणि गट्टू फ्रीज ऑर्गनाइज करतो आणि तोपर्यंत चिंकी आणि आई आईस्क्रीम रेडी करून फ्रीज मध्ये ठेवतील, त्यामुळे आपलं कामही पटकन संपेल। हो, ही तर खूप मस्त आयडिया बाबा, आपण हेच करू। मग सगळेजण आपापल्या कामाला लागतात। गट्टू, हे घे, मी या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आहेत, त्यांना फ्रीज मध्ये या शेल्फ मध्ये ठेव। ओके बाबा। बाबा, आणि या फळांचं काय करायचंय? त्यांना सगळ्यात खाली ठेवायचंय आणि तुमच्या चॉकलेट्सला फ्रीझर मध्ये वरती ठेवून दे। हां, ओके बाबा। तिकडनं आई आईस्क्रीम रेडी करत म्हणते,
आणि चॉकलेट्स ठेवताना ती स्वतःच नको खाऊ गट्टू. हो हो आई, ठीक आहे, मी नाही खाते. चिंकी बघ, आता आपण ह्या दुधामध्ये आपलं आईस्क्रीम मिक्स टाकणार आणि हे उकळणार. त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि मग आपलं टेस्टी आईस्क्रीम तयार होईल. वाव, आई, हे खूपच सोपं होतं. सगळेजण कामामध्ये बिझी होऊन जातात आणि थोड्या वेळातच सगळं कामही संपून जातं. बाबा आणि गट्टू मिळून फ्रीजमध्ये सगळं सामान अरेंज करतात आणि चिंकी आणि आई मिळून आईस्क्रीम थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देतात. अरे वा, सगळी कामं तर एकदम पटापट झाली. नाही आई, अजून एक राहिलंय. ते काय गट्टू? लगेच सांगतो आई. गट्टू धावतच आपल्या रूममध्ये जातो आणि रूममधून काही स्टिकर्स घेऊन परत येतो. अरे गट्टू, हे तर तेच स्टिकर्स आहेत ना जे आपल्याला फ्री मध्ये मिळाले होते आपल्या स्क्रॅपबुक बरोबर. हो चिंकी, बघ ना, हे किती मस्त आहेत. आई, आम्ही हे फ्रीजवर लावू शकतो? अरे हो हो गट्टू, का नाही, नक्कीच, तू हे स्टिकर्स फ्रीजवर लावू शकतोस. गट्टू चिंकी मिळून नवीन स्टिकर्स फ्रीजवरती लावतात. तेवढ्या चिंकीला अजून एक आयडिया सुचते. ती आपल्या रूममध्ये जाते आणि एक पेपर क्लिप आणि कलर्ड पेपर घेऊन किचनमध्ये येते. चिंकी, तू ह्याचं काय करशील? गट्टू, मी ह्या पेपरवर एक छानसं कोट लिहील आणि ते ह्या कार्टूनवाल्या पेपर क्लिप बरोबर फ्रीजवर लावेल आणि त्यानंतर फ्रीज अजून छान दिसेल. गुड आयडिया चिंकी, पण तू या पेपरवर कोणतं कोट लिहिणार? ते तर लगेच कळेल बाबा, फक्त 2 मिनिटं. सगळे चिंकीला लिहिताना पाहतात. चिंकी त्या पेपरवर चांगल्या हस्ताक्षरात लिहिते, मील्स अँड मेमरीज आर मेड हिअर. वाव चिंकी, हे तर तू खूप छान लिहिलंयस. हो चिंकी, आता हे तू फ्रीजवर लाव. चिंकी पेपर क्लिपच्या मदतीनं कोट फ्रीजवर लावते. अगोदर आपलं नवीन फ्रीज जरा कमी छान दिसत होतं, पण तुम्हा लोकांच्या क्रिएटिव्हिटीमुळे हे फ्रीज आता खरोखरच छान दिसतंय. कमाल आहे. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आपले गट्टू चिंकी आहेच इतके हुशार. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि टीव्ही पाहत रेस्ट करू लागतात आणि थोड्या वेळातच आईस्क्रीम सुद्धा बनून थंड थंड रेडी होतं. चला बरं सगळे, आईस्क्रीम तयार आहे. आता सगळे मिळून आईस्क्रीम खाऊया. वा बाई, इतकं सगळं काम केल्यानंतर इतकं मस्त आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हो आई, आणि खरंच हे आईस्क्रीम तर खूपच यम्मी झालंय. काही म्हणा, सगळ्यांनी काम एकत्र मिळून केल्यानंतर काम लवकर होतं आणि खूप मजाही येते. हो, हे तर तुम्ही खरं बोललात. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खाण्याची मजा घेतात.